नमस्कार मैत्रिणींनो. चला तर मग आता लवकरच रक्षाबंधन सुद्धा येत आहे. तर रक्षाबंधनसाठी काहीतरी मेनू शोधत असाल, आपल्या भावाला काहीतरी खाऊ घालण्यासाठी असं मस्त शोधत असाल, तर आज आपण एकदम अशी झटपट पटकन होणारी रक्षाबंधन स्पेशल थाळीची रेसिपी बनवणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. तर सर्वात अगोदर ना इथे मी पीठ मळून ठेवलं होतं. आता पीठ मळतानाचा व्हिडिओ मी दाखवलेला नाही आहे, कारण व्हिडिओ आपला खूप मोठा होईल. त्यामुळे मी अगोदरच पीठ मळून त्यावर झाकण ठेवलं आहे. तर आज आपण एक स्पेशल रेसिपी बनवणार आहोत, ती म्हणजे नारळाची खीर. तर ना आज मी नारळाची खीर बनवणार आहे, कारण बनवायला सुद्धा खरंच खूप सोपी आणि व्हायला सुद्धा एकदम पटकन होते. तर इथे मी एक नारळ घेतलं, नारळाचा पाठीमागचा सगळा भाग काढून त्याचे बारीक असे तुकडे करून घेतलेत आणि ते तुकडे स्वच्छ धुवून घेतले. नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आणि चांगलं याला बारीक असं गरगर फिरवून घ्यायचं. आता चांगलं फिरवलं की त्यामध्ये 2 चमचे दुधाची साय घालायची किंवा डायरेक्ट दूध घातलं तरी चालतं. साय किंवा दूध घातल्यामुळे ना हे जे मिश्रण आहे ते एकदम छान असं बारीक होतं, असं दरदर राहत नाही. तर बघा एकदम छान असं बारीक फिरून घेतला. यामध्ये कसलंही नारळ शिल्लक ठेवलेलं नाहीये. गॅसवर मी ते अर्धा लिटर दूध ठेवलं आहे. आता हे दुधाला चांगली अगोदर एक उकळी काढून घेतली, पण परत एकदा अजून एक उकळी काढून घेणार आहे. तर कमीत कमी ते मी 2 उकळ्या याच्या काढून घेतल्या आहेत. तर बघा एकदम छान अशी याला उकळी आलेली. आता यामध्ये आपल्याला साखर घालून घ्यायची. साखर तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घालू शकता. तुम्हाला कितपत गोड खायचंय किंवा कितपत कमी गोड खायचे, तरी तुम्ही 4-5 चमचे साखर घालून साखर चांगली अगोदर विरघळून घेतली आणि नंतर नारळाचा हा चव आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आणि चांगलं याला मिक्स करून घ्यायचं. आता याला असंच मिक्स करायचं आणि याला कमीत कमी 10 ते 15 मिनिटं कमी गॅसवर असंच बाजूला ठेवून द्यायचं, म्हणजे आपली खीर छान व्यवस्थितपणे शिजते. आपली खीर शिजत आहे तोवर आपण बाकीची तयारी करूया. तर आता ते पाण्यामध्ये मी काजू टाकून घेत आहेत. 5-6 काजू आणि एक बारीक चिरलेला कांदा टाकून घेत आहे. 1 ग्लास पाणी टाकलं होतं. पाणी गरम झाल्याच्या नंतर हे सगळं यामध्ये मी घालून घेत आहे आणि याला सुद्धा आपण 5 मिनिटं चांगलं उकळून देणार आहोत. तर बघा आता आपली खीर पण शिजत आहे आणि जे आपण काजू आणि कांदा पाण्यामध्ये टाकलाय तो पण 5 मिनिटं शिजत आहे. तोवर एक वाटण करून घ्यायचं आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी बारीक चिरलेला टोमॅटो, लसूण, त्याचबरोबर अद्रक आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि मस्त हे मिक्सरला छान असं बारीक फिरून घ्यायचं. एकदम छान याला बारीक असं फिरवायचं, म्हणजे त्यामध्ये टोमॅटोचे तुकडे अजिबात राहणार नाहीत. तर बघा एकदम मी छान असं बारीक फिरून घेतलं. आता ते एका प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये काढून घ्यायचं. आपला जो कांदा आणि काजू होते ते पण त्याला 5 मिनिटं झाले चांगले उकळून घेतलं. नंतर ते थंड करायचं, पाणी बाजूला काढायचं आणि यामध्ये घालून आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी घालून एकदम याची अशी छान पेस्ट तयार करून घ्यायची. आता कढईमध्ये आपल्याला तूप घालायचे. तर तुपामध्ये आपल्याला इथे मी अर्धी वाटी काजू घेतले आहेत. काजूला मधोमध मी कट करून घेतला आहे. आता हे जे काजू आहेत ते आपल्याला तुपामध्ये चांगले असे फ्राय करून घ्यायचे आणि चांगले व्यवस्थितपणे याला असा लालसर कलर येईपर्यंत याला असंच परतून घ्यायचंय. तर बघा असा छान लालसर कलर आला की लगेच तुपातून बाजूला काढायचं. आता यामध्ये थोडंसं तेल घालायचंय. ऑलरेडी तूप आहे त्यामुळे थोडंसं तेल घातलं. आज मी हा काजू करी मसाला वापरून हे काजू करी करणार आहे, त्यासाठी ते हा काजू करी मसाला घेतलाय. वाटीमध्ये टाकून घ्यायचा, त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि याला चांगला मिक्स करायचा. तुम्ही डायरेक्ट भाजीमध्ये ॲड करू शकता, पण तसं ॲड करण्यापेक्षा अशी पद्धत वापरून जर केली तर खरंच खूप छान लागतो. आता कढईमध्ये आपलं तेल आणि तूप दोन्ही टाकलं होतं, ते पण चांगलं गरम झालं की त्यामध्ये जिरे घालायचे, बारीक चिरलेला असा कांदा घालायचा आणि कांदा चांगला परतून घ्यायचा. कांदा चांगला परतला की जे आपण मगाशी टोमॅटो, लसूण, कोथिंबीरची पेस्ट तयार करून घेतली ना, ती यामध्ये घालायची आणि छान अशी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आणि कांदा आणि जी काजूची पेस्ट मी करून घेतली आहे ती पण यामध्ये घालून घेत आहे आणि चांगली याला पण परतून घ्यायचं. छान असं तेल सुटेपर्यंत याला परतून घेतलं की जे आपण मसाला पाण्यामध्ये मिक्स करून घेतलाय तो यामध्ये घालून घ्यायचा आणि याला सुद्धा छान असं तेल सुटेपर्यंत मिक्स करायचं. तर आता हे सगळ्यात अगोदर आपल्याला यामध्ये हळद, त्याचबरोबर लाल मसाला घालायचा. इथे तुम्ही काश्मीर मिरची पण पावडर घालू शकता आणि जर तुम्हाला काजू करी मसाला नसेल तुमच्याकडे, तर तुम्ही थोडासा धनी पावडर आणि त्याचबरोबर थोडासा गरम मसाला ॲड केला तरी चालतो. आता बघा हे ना छान व्यवस्थितपणे मी मिक्स केलं. चांगलं तिखट यामध्ये परतून घेतलं की त्यामध्ये 2 कप चांगलं असं गरम पाणी घालून घ्यायचं आणि मिक्स करायचं. आता मीठ पण घातलं होतं मी, पण मीठ टाकलेली जी क्लिप होती ती कुठेतरी हरवली आहे, त्यामुळे मी डायरेक्ट असं सांगते. आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, त्याचबरोबर थोडीशी हाताने कुस्करून कस्तुरी मेथी घालायची आणि तळून घेतलेले काजू घालून याला मिक्स करून कमीत कमी 5 ते 10 मिनिटं कमी गॅसवर आपल्याला ही काजू करी छान शिजून द्यायची, म्हणजे त्याला छान तेल सुटतं. तर बघा आपली खीर पण शिजली आहे छानपैकी. तर आता इथे मी वरतून त्याला तडका देणार आहे. आता तडका तुम्ही म्हणताल खीरीला तडका असतो का, तर इथे तुपाचा तडका द्यायचा आहे. तर बघा तूप मी गरम करून घेतलं, त्यामध्ये बदाम, त्याचबरोबर मनुके आणि काजू घालून घ्यायचे आणि मस्तपैकी याला असं छान व्यवस्थितपणे परतून घ्यायचं आणि असं छान परतलं की लगेच आपल्याला ही खीरीमध्ये ओतून घ्यायचे. तुम्ही डायरेक्ट काजू बदाम टाकण्यापेक्षा जर ही पद्धत वापरून केली ना, तर खायला सुद्धा ही खीर खरंच खूप छान लागते. अशी पद्धत कधी वापरली नसेल तर एकदा नक्कीच ट्राय करून बघा. तर बघा ह्या तडका यामध्ये ओतून घेतला, चांगला मिक्स करायचं. तर बघा खीर पण एकदम छान आपली अशी घट्टसर तयार झाली आहे. वरतून बारीक चिरून घेतलेल्या असं पिस्त्याचे मी काप टाकून घेत आहे आणि मस्तपैकी आपली खीर सुद्धा तयार आहे.
खीर पण तयार झाली. त्याचबरोबर आपण बनवून घेतलेली काजू करी पण छान शिजली गेलेली आहे. तर बघा किती छान अशी तरी याला आलेली आहे. त्याचबरोबर एकदम असा सुगंध या भाजीतून येत होता. तर खीर तयार झाली आहे. आपली भाजी पण तयार झाली. तर आता आणखीन एक आपल्याला पदार्थ बनवायचा आहे. तो कुठला तुम्हाला सांगतेच. पातेल्यामध्ये मी 2 वाटी बेसन पीठ टाकून घेतलं. त्यामध्ये मिरची आणि लसणाची पेस्ट घालून घेतली. हळद घालायची, जिरे घालायचे, ओवा हाताने कुस्करून यामध्ये घालून घ्यायचा. यामध्ये तुम्ही लाल तिखट पण घालू शकता, पण लाल तिखट मी घातलं नाही कारण मिरची आणि लसूण यामध्ये घालून घेतला आहे. पाणी टाकायचं आणि छान मिक्स करायचं. आपण भजी करण्यासाठी पीठ कसं भिजवतो सेम त्याच पद्धतीने आपल्यालाही भिजवायचं आहे कारण आपण भजीच बनवणार आहोत. तर बघा पीठ पण छान भिजायला बाजूला ठेवून द्यायचं. तर एक भाजी बनवली. त्याचबरोबर एक आणखी सुकी भाजी बनवणार आहे. तर सुकी भाजी तुम्ही कुठलीही बनवू शकता, पण आज मी भरली भेंडी बनवणार आहे. तर भेंडीसुद्धा मी अगोदर स्वच्छ धुवून पुसून घेतली आणि भेंडी आता मधोमध आपल्याला चिरून घ्यायची. तर भेंडी चिरून घेतली आहे. त्यामध्ये आता इथे त्याच ताटामध्ये मी शेंगदाण्याचा कूट घातला, बारीक कुटून घेतलेला लसूण, काळा मसाल्याची करणार आहे तर काळा मसाला, मीठ घालायचं, चांगलं मिक्स करायचं आणि लगेच झटपट हे भरून घ्यायचं. तर आता भरून घेतानाचा व्हिडिओ काय मी तुम्हाला दाखवला नाही कारण आपला व्हिडिओ खूप मोठा होतो आणि मोठा व्हिडिओ असला की बरेच जण बघण्यासाठी कंटाळा करतात. त्यामुळे मी फक्त काय काय घेतले हे दाखवलं आहे आणि भेंडी भरून घेतली आहे. तर आता चुलीवर तवा ठेवलेला होता त्यामुळे आता म्हटलं चुलीवरच बनवून घ्यावं. तर भेंडी अगोदर तव्यावर टाकून घ्यायची आणि नंतर वरून असं तेल घालून घ्यायचं आणि यावर झाकण ठेवायचं. म्हणजे झाकण ठेवल्यामुळे आपली जी भेंडी असते ती एकदम छान अशी पटकन मऊसूत होते. तर झाकण ठेवल्याच्या नंतर 5 मिनिटांनी हे झाकण ओपन करायचं आणि भेंडीला एकदा चांगलं असं खालीवरी करून घ्यायचं म्हणजे दोन्ही बाजूने भेंडी छान पचेल. तर बघा आता मी दोन्ही बाजूने व्यवस्थितपणे त्याला अलटी-पलटी करून घेते आणि अलटी-पलटी केल्याच्या नंतर ना जे मगाशी थोडासा मसाला शिल्लक राहिला होता भेंडीमध्ये भरल्याच्या नंतर तोच मसाला यामध्ये मी घालून घेत आहे आणि यावर परत प्लेट झाकून त्याला 5 मिनिटं असं ठेवून द्यायचं म्हणजे छान अशी वाफ निघली जाते. तर आपली भेंडी पण बनवून तयार झाली आहे. तर बघा किती पटकन मस्त आपली खरपूस भेंडी बनवून तयार झाली. जे मगाशी सर्वात अगोदर मी तुम्हाला मळून ठेवलेलं पीठ दाखवलं होतं ते पण चांगलं भिजलं गेलं. लगेच त्याच्या मी पुऱ्या लाटून घेणार आहे. तुम्ही डायरेक्ट एक अख्खी मोठी चपाती लाटून वाटीने त्याला कट करू शकता, पण मी अशीच एक एक करून ही पुरी लाटून घेत आहे. म्हणजे अशी छान नाही दिसते लाटायला. 4-5 पुऱ्या इथे मी करून घेतल्या आहेत आणि आता याला तळून घ्यायचं आहे. तर तेल अगोदरच गरम करायला ठेवलं होतं. आता लगेच पुरी यामध्ये टाकून घ्यायची आणि छान असा लालसर कलर येईपर्यंत इथे मी तळून घेते. मला पुरी ना थोडीशी कडक आवडते त्यामुळे इथे मी थोडीशी कडकच करणार आहे. तुम्हाला जर मऊ हवीशी असेल तर थोडीशी तुम्ही लगेच तेलात टाकल्याच्या नंतर लगेच बाजूला काढू शकता, पण मला थोडी कडक आवडते त्यामुळे इथे मी कडकच करणार आहे. तर पुरीसुद्धा छान तळून घेतली, ती बाजूला काढायची आणि राहिलेल्या पुऱ्या अशाच मी तळून घेणार आहे. आता सरसकट एकदाच व्हिडिओ दाखवायचं म्हटलं की मी तुम्हाला स्टार्टिंगलाच म्हटले आपला व्हिडिओ खूप मोठा होईल. आता पुऱ्या सगळ्या मी तळून घेतल्या. लगेच जे पीठ आपण मगाशी भिजत ठेवलं होतं ते पीठ लगेच आपल्याला तेलामध्ये थोडं थोडं टाकून यायचे आपण भजी काढून घेणार आहोत. तर हे बघा ही भजी पण यामध्ये मी छान व्यवस्थितपणे तळून घेतली. आपले सगळे पदार्थ तयार करून झाले आहेत. फक्त आता एक शेवटचा पदार्थ तो म्हणजे मेन म्हणजे राईस. तर इथे हे मी बासमती तांदूळ कमीत कमी अर्धा ते पाऊण तास पाण्यामध्ये भिजत ठेवले होते. आता हा याचा आपण राईस बनवणार आहोत. तर कुकरमध्ये मी 1 ग्लास पाणी टाकून घेतलं आहे. पाण्यामध्ये तांदूळ भिजत ठेवल्यामुळे तांदूळ पटकन भिजले जातात आणि जास्त पाण्याचा वापर करायचा नाही. जर तुम्हाला मोकळा सुटसुटीत भात हवा असेल तर मी फक्त 1 ग्लास पाणी टाकलं. सगळे तांदूळ यामध्ये घालून घ्यायचे. चवीपुरतं मीठ घालायचं. त्याचबरोबर थोडंसं तेल घालायचं आणि मिक्स करायचं. याला ना कुकरचं टोपण लावून कमीत कमी 2 शिट्ट्या याच्या काढून घ्यायच्या. तर आता मी याच्या 2 शिट्ट्या काढून घेते. चला तर मग आपले सगळे पदार्थ बनवून तयार झाले आहेत. आता लगेच ताटामध्ये मांडून घेऊया. तर सर्वात अगोदर काजू करी, त्याचबरोबर खीर आणि थोडासा चिवडा पण इथे मी मांडून घेतला आहे. अगोदरच केलेलं होतं त्यामुळे यामध्ये ताटामध्ये ठेवला. भरून घेतलेली भेंडी, त्याचबरोबर लिंबू आणि पुरी. मस्तपैकी तुम्ही रक्षाबंधनला हा मेनू नक्कीच बनवून बघा. खरंच खूप पटकन होतो, बनवायला पण खूप सोपा आहे. खायला तर त्याहूनही अधिक मस्त. बनवून घेतलेली भजी आणि पापड्या पण मी तळून घेतल्या होत्या. तर पापड्या तळताना तर दाखवलं नाही मी. मस्तपैकी एकदम आपली झटपट पटकन होणारी रक्षाबंधन स्पेशलची आपली थाळी बनवून तयार आहे. तर या रक्षाबंधनला तुम्ही नक्कीच ही थाळी बनवून बघा. रेसिपी आवडली असेल तर जाता जाता एक लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.